आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. भाजपचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का. त्या एका निर्णयामुळे महायुतीत बिघाडीची शक्यता. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. 1 जून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जागा वाटपावरून महायुतीमध्ये गेले अनेक दिवस चर्चेचं गुऱ्हाळ चालू होतं. मात्र आता जागा वाटपाचा फॉर्म्युला काही केल्या निश्चित होत नव्हता. मात्र अखेर आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप विधान परिषदेच्या 11 जागा लढवणार आहे, तर शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे. शिवसेना शिंदे गट 6 जागांवर ठाम असल्यामुळे जागा वाटप लांबण्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 6 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 3 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र अखेर आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भाजप 11, शिवसेना शिंदे गट 4 आणि अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद अधिक असल्यामुळे भाजपने 14 जागा लढवाव्यात अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सुरू होती. मात्र भाजपने युती धर्म पाळत शिवसेना शिंदे गटाला 4 जागा दिल्या आहेत. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये